तर मुंबईसह कोकणाला देखील 4 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। आजपासून 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला। मुंबईत जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे। मुंबईत वीकेंडलाही अधिक पाऊस राहण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणी आज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीतील लोकांनी देखील सतर्क राहायचं आहे। तुम्ही प्रवास करत असाल तर पावसाचा अंदाज घ्या। बुलढाणा, अकोला शहरातील नागरिकांना देखील अलर्ट जारी करण्यात आलाय। अमरावती मध्ये देखील आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। तर 2 जुलैला कुठे कुठे अलर्ट असणार आहे तर मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे। 2 जुलैला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची माहिती आहे। सोबतच 2 जुलैला बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसणार आहे आणि अमरावतीमध्ये देखील 2 जुलै म्हणजे उद्या पाऊस असणार आहे। तर वर्ध्यात देखील उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल। त्यामुळे उद्या जर तुम्ही प्रवास करणार असाल तर सतर्क राहा। 3 जुलैला कुठे कुठे अलर्ट आहे मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये 3 जुलैला अलर्ट जारी करण्यात आलाय। सोबतच रत्नागिरीला देखील 3 जुलैला अलर्ट जारी करण्यात आलाय। 3 जुलैला बुलढाणा आणि अकोल्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस असणार आहे। तर अमरावतीमध्ये देखील 3 जुलैला मोठ्या प्रमाणात पाऊस बरसेल। नागपूरमध्ये देखील पाऊस असेल। तर 4 जुलैला कुठे कुठे अलर्ट देण्यात आलेला आहे। 4 जुलैला मुंबई आणि ठाण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। रायगडमध्ये पाऊस पडेल 4 जुलैला मोठ्या प्रमाणात। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहायचं आहे। पालघरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। या 4 दिवसात कुठे कुठे पाऊस पडणार आहे, अलर्ट देण्यात आला आहे त्याची आपण माहिती बघतोय। रत्नागिरीमध्ये देखील 4 जुलैला अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस बरसणार आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहायचं आहे असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून करण्यात येतं।